नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात पर्यावरणवादी सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलं होतं. यामध्ये 20व्या दिवशी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्ती रुग्णालयात दाखल केलं. यानंतर देशभरातून याबद्दल तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी संसदेवर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चावर पोलीस प्रशासनानं अमानुष लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या निषेधार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली. हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे, हुकुमशाही सरकार आहे, विद्यार्थ्यांशी असंवेदनशील वागणारं सरकार आहे, अशा भावना व्यक्त करत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिंदाबाद जिंदाबाद राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या बीजेपी सरकार होश में आओ होश में आके बात करो बात तो तुमको करनी होगी. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत हे उपस्थित नसल्यामुळं इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी निवेदन स्वीकारावं अशी मागणी केली. मात्र डॉक्टर शिंदे यांनी निवेदन स्वीकारायला नकार दिला. यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला. अरे अमानुषपणे लाठी हल्ला करताय तुम्ही. उद्याच्या युवा पिढीवर आज जे आपलं भवितव्य आहे देशाचं त्याच्यावर लाठीमार करून तुम्ही जखमी केलेला आहे. आणि आज साधी गोष्ट आहे, आम्ही निवेदन देण्यासाठी कुलगुरूंना आलेलं असताना तुम्ही प्रशासनाकडून पोलीस यंत्रणा मागवताय. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काही मागण्या आम्ही किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये होत असणारा शासनाचा जो अवास्तव कारभार चालू आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. याच्यासाठी विद्यार्थी इथं आलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे निश्चितपणे इंडिया आघाडीचे सर्व आम्ही समाजामुळे असे कार्यकर्ते इथं उपस्थित असताना निवेदन स्वीकारण्यासाठी देखील कुलगुरू बाहेर येत नाहीत, हे अतिशय लांछनास्पद आहे. या निमित्तानं आम्ही या महाराष्ट्र शासनाचा किंबहुना केंद्र शासनाचा देखील इथं जाहीरपणे धिक्कार करत आहोत की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत ही इंडिया आघाडी असेल आणि सर्वपक्षीय घटक असतील ते एक वेळ शाळा बंद करायला लागल्या तरी चालतील, पण आता जमिनीवरती उतरायची आणि हातात मशाल घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे ती मशाल 100% इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेणार आणि धडा शिकवल्याशिवाय आम्ही सगळे सारथी जे विद्यार्थी नाहक बळी गेले त्यांचे सारथी आहोत आम्ही. हे सारथी मात्र गप्प बसणार नाहीत. त्यामुळे कुलगुरू साहेबांना देखील मी विनंती करते, शिक्षणाचा एक घटक आहे, शिक्षणामधलं एक मोठं ज्ञान मंदिर आहे. त्या ज्ञान मंदिरात जर विद्यार्थ्यांना असा न्याय मिळत असेल, तुमच्या दारापाशी विद्यार्थी येऊ शकत नसेल तर तुम्हालाही अधिकार नाही एसी मधल्या खुर्चीत जाऊन बसायचा. कारण ज्या खुर्चीवर बसताय ती खुर्ची आज विद्यार्थ्यांच्यामुळे आणि त्या विद्यार्थ्यांना आज तुम्ही दारात बसायला लावताय, विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय करताय. खरं तरी शोकांतिक आहे. म्हणून मी या शासनाला विनंती करते, लवकर होशवरती या आणि होशवर येऊन ही शिक्षण पद्धतीची जी काय वाट लावताय ती वाट प्रामुख्यानं थांबा, एवढी प्रमुख मागणी मी करते त्या माध्यमातून. अखेर मागणीचे निवेदन विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चरणी समर्पित केलं. यावेळी भाजप सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, काँग्रेसचे महानगरपालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे, कॉम्रेड अतुल दिघे, सतीशचंद्र कांबळे, माजी नगरसेविका भारती पोवार, नगरसेवक विनायक फाळके, सचिन शेंडे, अमर समर्थ, सचिन चौगुले, विनायक कारंडे, अधिसभा सदस्य अभिषेक मिठारी, श्वेता परुळेकर, निलेश बनसोडे, वेदवती मोहिते, नगरसेविका डॉक्टर सुषमा जरग, स्वाती कांबळे, धनश्री कोरवी, संजय पोवार वाईकर यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते.